आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि आशा सेविकांच्या मानधनामध्ये त्या ठिकाणी आपण भरघोस अशा प्रकारची वाढ केली। अनेक वर्षांची जी मागणी आमच्या आशा सेविकांची होती अजून करायची आहे। अच्छा, अजून GR निघाला, अजून मिळाले नाहीत तुम्हाला? ठीक आहे, या महिन्यापासून मिळतील, काळजी करू नका। मला खासदार म्हणाले होते पण मला वाटलं मिळाले आहेत, पण GR निघालाय, या महिन्यापासून तुम्हाला मिळतील। आणि दुसरा तुमच्याकरता एक चांगला निर्णय परत आम्ही घेतलाय, 10 लाखापर्यंतचा इन्शुरन्स हा आमच्या आशा सेविकांकरता घेण्याचा निर्णय हा देखील आपण कालच घेतलेला आहे आणि त्या संदर्भातही निश्चितपणे आपण जे काम आहे ते करणार आहोत। एक अजून महत्वाचा विषय या ठिकाणी मांडण्यात आला की तुम्ही मोबाईल तर दिला पण रिचार्ज कसा करायचा, तर मी आजच घोषणा करतो, मोबाईलच्या रिचार्ज करता जो काही निधी लागेल तो वार्षिक आपण त्या ठिकाणी खनिज विकास निधीमधनं देऊ। कोणालाही आपला मोबाईल जो आहे तो या ठिकाणी स्वतः रिचार्ज करण्याची वेळ येणार नाही। आज या निमित्ताने सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र सरकारमध्ये विशेषतः आपण महिला केंद्रित धोरण हे हातामध्ये घेतलेलं आहे। यामध्ये लाडकी बहीण सारखी योजना आहे की ज्या योजनेमध्ये आपण त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आमच्या 2.5 कोटी भगिनींना 1500 रुपयापर्यंत त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला मदत देतो आहोत। एवढंच नाही तर आमच्या ज्या सगळ्या मुली आहेत ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे, आतापर्यंत प्राथमिक माध्यमिक शिक्षण आपण मुलींकरता मोफत केलं होतं, पण आता आमच्या मुलींकरता उच्च शिक्षण देखील आपण मोफत केलेलं आहे। एवढंच नाही तर आता आपण महिलांकरता त्या ठिकाणी 3 गॅस सिलेंडर हे देखील मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे। आणि यासोबत वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना कशा प्रकारे रोजगार आपल्याला देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आहे। आज एक अजून चांगला कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आणि मुख्यमंत्री कौशल्य प्रशिक्षण योजनेनंतर आता मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना आपण सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून आपण 10 लाख तरुणांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहोत आणि त्या प्रशिक्षण कालावधीमध्ये अप्रेंटिसशिप कालावधीमध्ये त्यांचा महिन्याला 10,000 रुपयापर्यंतचा पगार हा राज्य सरकारच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी देणार आहोत। आपल्याला याही गोष्टीची कल्पना आहे की आपण महात्मा फुले जनारोग्य योजना सुरू केली। पूर्वी महात्मा फुले जनारोग्य योजना काही लोकांकरता केवळ ती ऍप्लिकेबल होती, ती सर्वांकरता नव्हती। आता महात्मा फुले जनारोग्य योजना ही 12 कोटी सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेकरता आपण खुली केलेली आहे। आणि पूर्वी 1.5 लाखापर्यंतचा उपचार व्हायचा, आता 5 लाखापर्यंतचा उपचार त्याच्या अंतर्गत मोफत करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। आणि हे करत असताना मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलची संख्या देखील आता आपण वाढवतो आहोत। हॉस्पिटलचं एम्पॅनलमेंट देखील आपण सुरू केलेलं आहे, जेणेकरून कुठल्याही गरीबाला त्या ठिकाणी आपल्याकडे पैसा नाही म्हणून आपल्याला ऑपरेशन करता येत नाही अशा प्रकारची अवस्था येऊ नये अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। आज या निमित्ताने मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, अनेक गोष्टी राज्य सरकार करण्याचा प्रयत्न करते आहे, सगळ्या गोष्टी काही एकत्रित होतील असं नाही आहे, पण मी निश्चितपणे सांगतो माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आमचं राज्य सरकार हे अतिशय वेगानं या ठिकाणी समाजातल्या सर्व घटकांकरता निर्णय घेण्याचा प्रयत्न करते आहे। आणि मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या वेगाने इम्प्लिमेंट कशा होतील आणि ज्या गोष्टी झाल्या नाही आहेत त्या गोष्टी वेगाने त्याचे निर्णय कसे होतील असा प्रयत्न आमचा असेल। मी पुन्हा एकदा आमच्या अध्यक्षांनी जी खंत व्यक्त केली, जरूर तुम्ही काही काळजी करू नका, त्या संदर्भात काही जर कमतरता असतील तर त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करू, हा विश्वास देखील मी तुम्हाला देतो। आणि पुन्हा एकदा एक चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल तुमचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो।